त्यामुळे भारतात मला वाटते की आज जे डोके वर काढलेले आहेत नेबळट लोक, त्या नेबळांचा डोकं जे वर आले त्या मूर्ख इतिहास शिकवल्यामुळे, आणि आज आपण जागे झालेले आहोत. सरकारही आता जागृत सरकार आलेले आहे आणि हिंदूंचा काय वैभव होता. आणि आज जेवढा देश आमच्या हातात आहे, मी मगाशी सांगितले आपल्याला, जिथे जिथे आपल्या संख्या कमी होते तिथे तो प्रांत तुटून निघतो. उदाहरण काश्मीर तुम्ही पाहता, काश्मीर मधल्या हिंदूंना 80च्या आसपास बाहेर काढलं गेलं. काश्मीरी पंडित 30 वर्ष होऊन गेले, जम्मू मध्ये अजून निराश्रितासारखे राहतात आणि तो प्रांत स्वतंत्र होण्याची भाषा करायला लागली. नशीब केंद्रात सरकार आला आणि 370 काढून टाकले, म्हणून तो भारताचा कायमचा अविभाज्य घटक बनला. 35 हे काढून टाकले. जर हे आले नसते केंद्रात, काश्मीर राहिला नसता. प्रत्येक वेळी काहीतरी सांगत होत. आज देश तसा नाही राहिला पूर्वीसारखा. आज एक घटना घडली की दुसऱ्याच दिवशी त्यांची सर्व पाळेमुळे खणून काढले जाते आणि उद्ध्वस्त केले जाते. म्हणून हिंदूंनी आत्ता परकीय आक्रमण या पद्धतीने नाही. आमच्या स्वामीजी मगाशी म्हणाले की आक्रमण आता दुसऱ्या पद्धतीने चालू आहे आपल्यावर. त्याचा मुकाबला करावा लागणार. छोट्या छोट्या आशा आमिष दाखवले जाते. गल्ली बोळात जातात, बिस्किट चॉकलेट ब्रेड देऊन धर्मांतर करतात, चमत्कार दाखवून धर्मांतर करतात. हिंदूंच्या चमत्कारावर तुटून पडणारे अंधश्रद्धा निर्मूलनवाले ख्रिश्चनांच्या चमत्काराच्या सभेवर आजपर्यंत एक शब्द उच्चारलेले नाही. म्हणजे हे जे लोक कोणाच्या पैशावर पाळले जातात आणि कोणासाठी कार्य करतात हे आपण सर्वजण ओळखायला पाहिजे. कोणाच्या तुकड्यावर पाळले गेले. हिंदूंच्या ज्या काही सण आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत आणि जे काही यात्रा उत्सव आहेत, यांना अंधश्रद्धा मनवणारी ख्रिश्चनांची इथे अमेरिकेतनं येऊन चमत्काराची मोठमोठी सभा गाजवल्या जातात आणि त्या चमत्काराच्या सभा बघून आमची लोक धर्मांतर करावं आणि त्या सभेवर आजपर्यंत बोललेले नाही. आमच्या सणावारावर सडकून टीका करतात. म्हणून आम्ही कधी कधी लाजतो. कधीही हिंदूंनी लाजू नये. आपली जे रीतिरिवाज आहेत, आज हिंदू धर्म सुरक्षित ठेवायचा आहे, त्याच्याकरता आमच्या 16 संस्कारांचा व्रत व्यवस्थित पालन केलं गेलं पाहिजे. आमची सण उत्सव जे काय आहेत, चैत्रापासून फाल्गुनापर्यंत सर्व उत्सवांचा आचरण योग्य पद्धतीने केला पाहिजे. त्यात चुकलं तर आपला धर्म आपणच नष्ट केला. जसं मगाशी स्वामीजींनी सांगितलं, आमच्या सणांचा विकृतीकरण होणार नाही याची काळजी आपणच घ्यायचं. आपणच घ्यायचं. देश छोटा नाहीये आणि भोवतीने कोणी मित्र नाहीये आपली, हेही आपण लक्षात ठेवायचं. बघा, श्रीलंका आमचे मित्र म्हणता येत नाही. मलेशिया आणखीन एक राज्य प्रांत आहे, खाली देश आहे, मित्र म्हणता नाहीये. अफगाणिस्तान आता टेम्पररी. पाकिस्तान खूप जवळची दोस्त. बांगलादेश बघायलाच नको. आता आमच्या हिंदू तरुणांची कत्तल कशा पद्धतीने केली आपण 2-3 महिन्यापूर्वी बघितले. हिंदू जर अल्पसंख्यक झाला तर हिंदूंची काय हाल होणार आहे ही बांगलादेशाच्या उदाहरणावरनं आपण ओळखावं. आमच्या तरुण मुलगा झाडाला लटकले, त्याला बांधलं आणि खाली आग लावले आणि जाळून टाकले. एवढंच नाही, दुसऱ्या एका मुलाला मारायला लाट्या काठ्या तलवारी घेऊन मागे लागले, जाऊन तलावात बुडवून मारले. फार दिवस नाही, 2-3 महिन्यापूर्वीची घटना सांग. दर दिवशी 60,000 मुली गायब होतात भारतातले. कुठे जातात? हे सगळे लव जिहादच्या मागे आहे. ज्या आई वडिलांनी जन्माला घातले त्यांनी सांगितले तरी सुद्धा त्या पोरी ऐकत नाही नंतर. म्हणजे संख्या वाढवायचं चालू आहे. आमच्या पोरी गेल्या आणि महाराष्ट्रातनं दरवर्षी 45,000 मुली गायब होतात.
45 ते 50 हजार मुली गायब होतात. पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेले न केलेले काही काय. दुसरा, घुसखोरी. रोहिंग्या घुसखोरी करतायत, बांगलादेशी घुसखोरी करतात, पाकिस्तानातनं घुसखोरी करतात, अफगाणमधनं घुसखोरी करून येतात, येऊन इथे संख्या वाढवतात. कारण आपल्याकडे काय आयडेंटिटी कार्ड वगैरे ते दर ठरलेले आहेत, पटकन मिळते आणि व्होटर सुद्धा बनतात. 12 कोटी घुसखोर भारतात आहेत. आता 1-2 नव्हे, 12 कोटी घुसखोर भारतात आहेत. हिंदूंची संख्या घटणार की वाढणार आहे? आणि तुमच्या शेजार पाजारी जरी राहिला तरी तुम्ही कोणी सांगत नाही. हे कोणतरी बांगलादेशी इथे आलेले आहेत, तुम्ही बघा म्हणून एकही पोलीस स्टेशनला कळवत नाही. आणि पोलीस स्टेशनला नाही कळवलं तर कारवाई कसं करणार? कळवत नाही, आम्हीच कळवत नाही. नाही, आम्हाला एक स्वस्तातला गडी भेटतो, चला म्हणतो. आमचे कारखानदार म्हणतात, हे स्वस्तातले गडी रात्रंदिवस राबणारी भेटलेत म्हणतात आणि गप्प बसतात. यातून आम्ही देशाला सुरंग लावतो हे आमच्या लक्षात येत नाही. तिसरं, वेगवेगळी 20 प्रकारची जिहाद करून एका बाजूला आणि आशा आमिषा दाखवून एका बाजूला ख्रिश्चनांनी आमची संख्या घटवत निघाली. जर अशा पद्धतीने संख्या घटायला लागली तर 2047 पर्यंत भारतीय संविधान संपून जाईल. का? लोकशाही पद्धतीने सरकार बदललं जाईल, त्यांची संख्या वाढेल. वाढल्यानंतर, कारण आमची संख्या दरवर्षी घटत चालली, हम 2 हमारा 1, हम 5 हमारे 25, ही एका बाजूला जर असंच होत राहिला तर संख्या घटेल आणि लोकशाही पद्धतीने भारतात दुसऱ्यांचा सत्ता येईल. आणि ती सत्ता जर आली तर संविधान एका दिवसात बरखास्त होईल आणि ज्याला धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम म्हणतात हे संपून जाईल. आमची मंदिरे एका दिवसात सगळे सपाट होतील आणि कपाळावरची टिळा, गळ्यातली मंगळसूत्र आणि हातातली अंगठी, खडे सगळे संपून काढून ठेवायची वेळ येईल. आणि ज्या ज्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर जवळ एका मंदिरात, त्या गावात हिंदू अल्पसंख्याक बनले, मुस्लिम बहुसंख्याक बनले. परिणाम असा झाला, हायकोर्टमध्ये जाऊन एक रिट याचिका दाखल केली. इथे लक्ष्मीचे देऊळ आहे, हे दर दिवशी सकाळी संध्याकाळी आरती करतात, घंटी वाजवतात, आम्हाला डिस्टर्ब होतो आणि हे बंद करा, असं हायकोर्टात पेटिशन दाखल केले गेले. संख्या कमी झाले तर काय होते हेच सांगत होतो मी. म्हणून आपण आपल्या घरात, मी वाचवण्यासाठी काय करायला पाहिजे, सगळ्या आई वडिलांनी घरात हिंदू धर्मासंबंधात बोलायला सुरू करा. आमच्या सणा उत्सवासंबंधात चर्चा करायला सुरू करा. आमची मुली जातील कसे? आज तरी परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो, जिथे जिथे IT कंपनी आहेत तिथे शेकडो मुलं आमच्या मुलींना वडायच्या नादात आहेत. आमच्यातच आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मुलाला मी नोकरी दिली, मी जरासा मोठ्या मनाचा म्हणून. लॅब OT टेक्निशियन म्हणून एकाला नोकरी दिली. दिल्यानंतर आमच्या लक्षात आला आमच्याच नर्सिंग स्टाफवर तो काहीतरी करतोय. एका मुलीला जाळ्यात वडला. हे लक्षात आल्याबरोबर त्याला धरलं आणि 4 ठोकून त्याची मोबाईल काढून घेतला. घेतल्यानंतर त्या मोबाईलमध्ये 1 नाही 8 मुलींबरोबर त्याचा अफेअर चालू होता. त्याची 2 बायका होत्या, 3 मुलं ऑलरेडी त्याला होती, लग्न केलेले बायकाही होत्या आणि 3 मुलंही त्याची होती. ती सोडून 8 मुलींना आता आपल्या जाळ्यात ओढलेलं होता. ही सुनियोजित कट रचून हे सर्व कार्य चालू आहे, हे आपण कोणी विसरून चालणार नाही. हे मी म्हणत नाही आणि ही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. सुप्रीम कोर्टाने मान्य केले, या देशात लव जिहाद चालतो, हे मान्य केलेले आहे. आम्ही जाऊन कोणाशी भांडण करा, मारामारी करा असं म्हणत नाही. आमची माल मुद्देमाल आम्ही सुरक्षित ठेवायचं आहे. आमच्या घरात आम्ही संस्कार चांगले ठेवायचे. कालच माझ्या कानावर आले, मुलगी बिहारची, मैथिली ब्राह्मण घराण्यातली, आई वडील मिलिटरी सर्व्हिसला आहे, मुलगी बेंगलोरला काम करते IT मध्ये आणि मुलगा केरळचा मुसलमान आहे.
त्याचा मोबाईल काढून घेतल्यानंतर लक्षात आला की त्याची 100 दोस्त आहेत. ह्यांच्यासारखेच लव जिहादच्या जाळ्यात मुली ओढण्याची ठेके घेतलेले 100 मुला बेंगलोरच्या IT पार्कमध्ये कामाला आहेत. प्रत्येक मुलाचा कर्तव्य नोकरी गौण आहे आणि ह्या मुलींना पूस लावून आपल्या जाळ्यात ओढायचं, लग्न करायचं, 2-4 मुलं काढायचं, रस्त्यावर टाकून द्यायचं. तल्लाक 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 म्हटले की गेले बोंबलत. ही तंत्र आपण ओळखायला पाहिजे. आपली मुलं बाळा आपण सुरक्षित, मुलीच जातात असं नाही, आमची मुलं सुद्धा गेलेले आहेत. मुलं त्या मुलींच्या नादाला लागून गेले तर त्यांना कुराण शिकवायला महिन्याला 60,000 रुपये शिष्यवेतन देतात. त्यांची कॉलेज आहे, मुलाला पक्का शिकवतात. मी कोणाशी भांडण करायला नाही सांगत, मी म्हणतो आमचा संस्कार, आमची शिक्षण हे मजबूत पाहिजे आमच्या घरात, तेव्हा आम्ही धर्म सुरक्षित ठेवू शकतो. आज जर संघ नसता तर सत्ता आली नसती देशात, आणि सत्ता आली नसती ही बंगाल आणि काश्मीर मध्ये जी रणकंदन चालू आहे हे थांबलं नसतं, आणि अनेक राज्यांमध्ये चालू आहे. याकरता आपण सुरक्षित राहणं आणि देश सुरक्षित राहणं. बघा, आपल्याला जर इथे कोण पिटलं कुठलं तर दुसरीकडे जायला दुसरा देश नाही ना, हे एकच आहे आमचा. मेलो तरी इथेच, जगलो तरी इथेच. 2000 वर्षे ही आक्रमण आमच्यावर झालेत, तरी तग धरून आहोत. अजून 100 कोटी आम्ही जिवंत आहोत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं 15 वर्षात देश संपला, 17 वर्षात देश संपला, 50 वर्षात युरोप खंड संपला, अमेरिकेचे दोन्ही खंड फक्त 100 वर्षात संपले. आमची 2000 वर्ष आक्रमण चालू आहे, तरी सुद्धा आम्ही टिकून आहोत. का? आमची संस्कार मजबूत आहे आणि ही संस्कार राहावं. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इथे उत्तम माणसं घडवून, संघाचा काहीही उद्देश नाहीये, संघामध्ये कुठलाही स्वार्थ नाहीये. संघ कशासाठी करते? संघामध्ये 5-10 हजार जे पूर्णकालिक माणसं आहेत, तुम्हाला माहितीये, घरावर तुळशी पत्र ठेवून प्रचारक म्हणून काम करतात. एक झोळी लटकवतात खांद्याला आणि जा म्हणतील तिथे जातात, सांगतील ते काम करतात. तीही काम कुठली? माणसं घडवायची काम. चांगल्या माणसं घडले तर चांगला देश घडेल, बाकी काही नाही. आमच्या लोकांना उद्योग व्यवसाय चांगलं कसं देता येईल, भाषा कसं ठेवता येईल, जिवंत ठेवता येईल, आमची सणवार कसं नीट ठेवता येईल, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करणारी एकमेव संस्था देशात आहे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बोलणारी काहीही बोलतील त्याच्यावर, पण इथे माणसं पूर्ण घरबार सोडून आलेले आहेत आणि देशासाठी काम करतात. असा देशप्रिय संघटना दुसरं कुठेही हुडकून मिळणार.